राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांतिराम महिनाथ महाराज की जय। सचिदानंद श्रीपाद भगवान की जय। सचिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। तरी अवधान ऐकले दिसे मग सर्व सुखाची पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योग। अध्याय क्रमांक 9 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। आणि त्यामधली पहिली ओळ ज्ञानेश्वर महाराज एक प्रतिज्ञेवर अंतिम सत्य विश्वाला सांगण्याचा एक खूप मोठा प्रयत्न आहे त्यांचा। त्याला किती साथ मिळते यांचा त्यांनी विचार केला नाही। साधूचं काम असं आहे सुरुवात करायची त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये अपूर्ण राहत नाही। साधूचं काम असं आहे जे मी सुरुवात केली मध्यंतरी थांबलं हिंडलं गेलं तरी त्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा आमपणा नाही का माझं काम पूर्ण झालं आणि अर्ध राहिले याचं बी खंत नाही। कारण त्याचा करता तो स्वतः नाहीच आहे। त्याचा जो करता आहे त्याला प्रत्यक्ष माहिती आहे तो करता कोण आहे। आणि तुम्हाला आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्या पाठीमागे जन्म मरणाच्या राठी लागलेले आहेत। वास्तव या जगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा अंतिम सत्य कळालं तेव्हा ते प्रतिज्ञा करून जसे संत काळे बाबा असे डमरू वाजवून वाजवून गावागावांमध्ये बसायचे आणि चौकामध्ये जाऊन सांगायचे। काय सांगायचे की जे अंतिम सत्य आहे आणि ते फक्त मनुष्य योनीतच कळेल। किती मोठमोठे विद्वान लोक आहेत विद्वान लोक पण त्या विद्वान लोकांना जे माहित नाही ते ज्ञानेश्वर महाराजांना मिळालं आणि तेच तुम्हाला आपल्याला मिळालं। आपलं मत भाग्य आहे की अशा एका मोठ्या संप्रदायामध्ये एका मोठ्या साधूच्या संगतीत राहण्याचा आपल्याला योग आला येतोय आणि पुढे येत राहील। कारण संत बीज पलटे नहीं झुक गए अनंत हर एक युग में अवतार धरे फिर संतों के संत। हो संत बीज पलटत नसतं पण ते दुर्मिळ आहे मात्र खूप दुर्मिळ। किती तुम्ही जरी प्रमाण म्हणत बसले मग बहु अवघड आहे संत भेटी तरी तुम्हाला आपल्याला समजू शकत नाही बहु म्हणजे नेमकं किती बहु अवघड। जेव्हा त्या चुके चंद्रामृत सेवगी असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल ही याच्यातली एकही गोष्ट आपल्याला कोणालाही शक्य नाही। काय सुखे चंद्रामृत सेवेल हे जे रात्रीचं जे चंद्राचं चांदणं पडलं जातं त्याच्यामधून त्या शीतलतेमधून अमृताचा वर्षाव होत असतो तो पिकांमध्ये येतो आणि मग आपल्याला ते मिळालं जातं। एरवी मिळू शकत नाही पण ते म्हणतात सुखे सेवेल म्हणजे असं जिभल्यांनी चाटून ते भेटेल का नाही भेटणार ते म्हणणार। पण ते तुम्ही करू शकता एखाद्या वेळेला अभ्यासाने म्हणून अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ। अभ्यासाला काहीच गोष्ट अवघड नाही। ओले मूळ भेदी खडकाचे अंग कारण अभ्यासे कार्यसिद्धी। असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुकामुळे ही गोष्ट करू शकता। दुसरं काय असता जाता रवी धरवे दुपारचं तर कामच नाही पण कदाचित संध्याकाळच्या वेळेला अस्ताला जाताना धरू शकाल नाही होऊ शकत 100% होऊ शकत नाही पण कदाचित ते होईल म्हणजे हे होऊ शकत नाही पण कदाचित तुम्ही हे कराल पण साधूची भेट नाही होणार। काय भाग्य असं तुमचं आपलं हे धर्मग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही। नोटीस पॉइंट धर्मग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य। रिकामा अर्ध घडी राहू नको सर्व सुख गोडी काही ठिकाणी सर्व शास्त्र निवडी काही ठिकाणी साई शास्त्र निवडी पण रिकामा अर्ध घडी राहू नको। आपली ती ड्युटी त्या दिवशी कळेल आपलं किती मोठं वास्तव स्वरूप आहे। आकाश
हे तुकोबारांनी जाता जाता शेवटच्या त्या डोंगराच्या टोकावरून असा टाटा टाटा केला. त्याच्यानंतर तिकडे उतरल्यानंतर टाटा करता येणार नाही, केलेला दिसणार नाही ना, त्या स्पॉटला तुकाराम महाराज म्हणतात अनु रेणू ठोकळा तुका. लास्ट स्टेपला तिथून त्याच्या पुढचं वर्णन करता येत नाही, म्हणून आकाशा एवढा. पण आकाशा एवढा सुद्धा नाही, उलट आकाशाला ज्याचं पांघरू नये ते तुकोबारायचं स्वरूप आहे आणि ते तुमचं आमचं सुद्धा आहे. पण दुर्दैव आपल्याला असे की राव 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 तो अर्जुन म्हणायचा तू सांगशील तसं करेल, तू सांगशील त्याला मारेल, मी लढाई करेन. पण अभिमन्यू अडचणीत आला का त्याचा अहंकार जागृत होतो. त्यावेळेला पुन्हा पुन्हा सांगावं लागलं तरी या अर्जुना या देहाचे बांधवडी न बडीजे आहे ना. आपल्याला सांगितले का अर्जुनाला सांगितलेले, आपल्याला सांगितलं, आपल्याला त्याची जाणीव आहे. अरे पुन्हा पुन्हा पडीचे म्हणण्यापेक्षा सांगणारा बी पडीचे आणि पडलेला आहे तो पडीचेच पडीचे. तरी अर्जुना या देहाचे बांधवडी न पडीजे, सुख दुःखाचे सागरी न बुडजे. हे जे दिसतंय लौकिक सगळं याच्यापेक्षा तुमचं स्वरूप आनंदमय आहे. म्हणून या सुख आणि दुःख, सुख आणि हे दुःख, सुख कोणतं आहे हे नश्वर, त्याच्या सापेक्ष आहे दुःख, त्यामुळे त्याला किंमत आलेली थोडी सुख आणि दुःख. पण या बांधवडीनं पडीजे आणि सुखे सुखरूप घडीजे माझे अंगा. पहिलं सांगतात सुख दुःखाचे बांधवडीनं पडीजे आणि परत सुखे सुखरूप घडीजे माझे अंगा. म्हणजे माझं मूळ जे स्वरूप आहे ना अर्जुना, प्रत्यक्ष ते तुझं स्वरूप आहे हे कळण्यासाठी हा एवढा पिठा आता पिठा आहे. आकाश एवढा आहे, आकाशाला ज्याचं पांघरू नये, आकाशाला लपाछपी करायचं असं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तुमच्या हृदयाच्या ठिकाणी लपून राहते. पुढे लपते, आकाशाला लपायचंय आणि ते तुमच्या हृदयाच्या नाही तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी येऊन लपतंय. केवढं स्वरूप आहे. आता पोरांना जर खेळायचं असेल लपाछपी तर बंगल्याच्या आड, गाडीच्या आड, इकडे झाडांच्या पाठीमाग, म्हणजे त्यांच्यापेक्षा कमीत कमी 7-8 पट मोठी जागा आहे, तिथं लपू शकतात. आकाश किती मोठे, त्याला लपाछपी करायची, तो पुढे येतोय लपायला तुमच्या स्वरूपाकडं. तुमच्या माझ्या आणि माझं आणि तुमचं स्वरूप काही मात्र बदल नाही. हे म्हणणे स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा झाडं झुडपे, ही जनावर आहेत, हे पशु पक्षी आहेत, हे काहीच नाही. हे भागवत परीक्षितीला कळालं ना, साप चावायला आला तरी ते म्हणले साप कोणाला चावणार आहे, साप आहे कुठे तर चावायला. विचार सागर सांगतो, साप दिसला अशी रश्शीवर ज्यावेळेला तुमचा पाय पडला जातो तेव्हा तुम्हाला असं वाटतं हा साप आहे. अरे तो तर साप नाहीच आहे खरा, तो तर मिथ्याच आहे. पण वारुळातला आहे ना तो सुद्धा कसा आहे, मिथ्या आहे. कारण ब्रह्म सत्य आहे आणि जगत कसं आहे, मग जगतामधली जी बी वस्तू आहे ती कशी आहे, मिथ्या आहे. हे जाणून घ्यायचं आपल्याला. ते मिथ्या आहे जाणून शरण निघा देवाशी, देवाशी निघायचं म्हणजेच आपल्या स्वरूपाशी. दुर्मिळ योग आपल्या जीवनात घडलाय. चंद्रामृत म्हणतात, परत सूर्य पकडता येईल, पकडू शकत नाही. हे 100% त्रिवार सत्य. पण एखादा हनुमंतरायासारखा असेल तर असे सगळे नाही. त्याच्यानंतर सांगतात बाह्य हेळा सागर तरवेल. रुपाली रेपाळे मला वाटतं नाव आहे तिचं, ती खाडी तरली होती, रुपाली रेपाळे. ती फक्त खाडी तरून आली तर तिचा गाजावाज आहे. हे म्हणले समुद्र तरल, समुद्र तरू शकतो कोणी नाही, ती नदी नाही, ते धरण नाहीये, ती खाडी नाहीये. ह्या गोष्टी अशक्य गोष्टी आहेत कोटीतल्या, त्या गोष्टी शक्य होऊ शकत नाही. त्यापेक्षा अवघड आहे काय, संत भेटी सुखे चंद्रामृत शिवबील, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा, ऐसे कैशियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. आणि त्याला सांगणं बी नाही, त्यांनी सांगायचं मग त्यांच्या दृष्टिक्षेपात आलं तर तुमच्या पाठीमागे लागलेलं बंधन तुटू शकतो. ही दृष्टीची पावर आहे. त्या डोंगरावर जाऊन माझी दृष्टी आता आली लगेच, आणि तुमची पण म्हणलं त्या डोंगराचं काठ बघा ना, लगेच गेली तिथलं सगळं पाहिलं रिटर्न आली. हे असा डोंगर आहे, हे तुम्ही केव्हा म्हणता असा निमुळता डोंगर आहे, केव्हा तुमची दृष्टी प्रत्यक्ष तिथं गेली, तिथला सराउंड सगळा चेक केला, परत रिटर्न तुम्हाला सांगितलं बॅक मध्ये हो असं आहे. त्यावेळेला तुम्ही बघता एवढी दृष्टी आहे. तुमचं आपलं महात्म्य असं आहे
बाबांच्या कृपेने तुमची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं कल्याण होईल. हा, एवढी ताकद आहे. तुमच्या शब्दाने त्याला गती भेटेल, तुमच्या स्पर्शाने तुमच्या संगतीत बसलाय त्यांनी होईल. ही साधनेची पावर आहे. कीर्तन चॉकलेट आहे, कीर्तन चॉकलेट आहे, प्रवचन चॉकलेट आहे, तीर्थयात्रा चॉकलेट आहे, एवढं त्यांचं ताकद आहे. पण अज्ञानी जीवाला समजावं म्हणून त्यांनी ती राटी आपल्याला लावून घेतलेली. चला भेटले साधू, भेटले तर कळू शकत नाही ना, परी त्या साधूची भेट न होईल का? ऐसे कैशी आणि म्हणणारे कोण आहे? कोण कोणास म्हणाले? शाळेत याच्यासाठी शिकवले. या ग्रंथामध्ये कोण कोणास म्हणाले? हे कळण्यासाठी शाळेत शिकवलं होतं. कोण कोणास म्हणाले? नाथ बाबा म्हणतात परी त्या साधूची भेट. ते कोण आहेत? विष्णूचा अवतार आहे. एवढी मोठी आसामी म्हणते, दुर्मिळ आहे. आणि तो योग तुमच्या जीवनात घडतोय. तुम्ही स्वतःला पहा आपण केवढ्या. चला त्याच्या पुढे जाऊन म्हणतात मिळाले कळलं त्याही पेक्षा अवघड, त्याही पेक्षा अवघड. पवना घालवेल पालव, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळ येईल वर्तमान, परी त्या साधूची भेट न होईल गा. हा बरोबर, भूत भविष्य कळ येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान गा. ऐसे कैशियाने भेटती ते साधू, मिळाले पवना घालवे पालव. वाऱ्याला बांधता येईल का जाळ्यामध्ये? चला घालाल. घालणं शक्य आहे का? नाही. तसं हे पण कळणं महत्व समजणं सोपं नाही. पण कळालं तर आपलं प्रारब्ध समजायचं. आपल्यावर यथार्थ गुरुची कृपा आहे तेव्हा समजायचं. तेव्हा समजायचं या सगळ्या गोष्टीत आपण बसल्यानंतर. हा, आणि कळणार कशाने? दिलेल्या नामानेच कळणार. त्याची सेवा संत वाङ्मय काय सांगतं? नाम मी म्हणेल तेव्हाच कळेल, ज्ञानेश्वरी कळेल तेव्हा नाम कळेल, तेव्हाच कळेल, भागवत कळेल ना तेव्हा ज्ञानेश्वरी कळणार आहे, तेव्हा नाम कळणार आहे, तेव्हा साधू कळणार आहे. नाम म्हणजे चॉकलेट नाही, ती अक्षर नाही. तरी त्या साधूचे महिमान कळूया. याच्यातून आपण व्यासांकडे जाऊया. वाऱ्याला जाळ्यात पकडता येईल, नाही पकडू शकत, पण पकडू शकाल. पण त्याही पेक्षा आवड साधूचे न कळे महिमान गा. दुसरं चरण काय होतं काकाश्री? पायी चढवेल गगन, पायऱ्या करून असं याच्यावर चढते का? येईल अभ्यासाने. एके वाघ ब्रह्म केले तोकटे, समुद्री पायवाट जोडे. अजून एक वाक्य पुढे, समुद्री पायवाट जोडे आणि त्याच्या पुढे एकी वाघ ब्रह्म केले थोकटे. अभ्यासे ते एक वेळेला कळेल, तुम्ही आकाशात चढू शकाल, पण साधूचं महिमान कळू शकत नाही. आणि शेवटचं भूत भविष्य वर्तमान कळू येईल पण नाही. काय चाललं? साधूचं जगतो वर्तमान. व्यासांकडे जाऊया आपण. व्यासांचा जो गवगवा आहे, नामदेव महाराज, चांगदेव महाराज यांच्यापेक्षा अति अति आज्ञानी कोण? व्यास. भागवताचार्यांनी अत्यंत सुखार केलेला आहे. समाज पूर्णपणे अंधारात आहे, अंधारात. आणि त्याच्यासाठी बाबांनी गेलेली ना ही जाजवली मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळकरी ना, ही एक मोठी टीम तयार केलेली. ही डॅशिंग टीम आहे, याची लोजलिचपी नाहीये. ते म्हणतात व्यास किती आज्ञानी आहे, नामदेव महाराजांपेक्षा आज्ञानी. आजपर्यंत आपण म्हणतोय नामदेव महाराज आज्ञानी आहेत, चांगदेव महाराज आज्ञानी आहेत. त्यांच्या एवढं तर कोणच नाही बाद धरीत बिलिंदर. त्यांच्यापेक्षा ज्याने 18 पुराण, काहींनी सांगितले 17 पुराण, काय भागवत 18 पुराण, 17 पुराण किंवा वेदाचे 4 भाग केले अभ्यास करणाऱ्यांसाठी, शास्त्र निर्माण केले. एक वाक्य सांगून ज्ञानेश्वरीचं पुढे जाऊ. मनोनी महाभारती जे नाही ते नोहे चलो कितीही, येणे कारणे पाहे महिपे, व्यास उचिष्ट जगत्रे. एवढे मोठे व्यास जे ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात ना, तरी अवधान एक वर्दीचे आणि तुम्हाला सर्व सुखाला पात्र करू शकतो. हा स्वाभिमान आहे त्या साधनेचा, अहंकार नाही. मी करू शकतो, हा का मी करू शकतो. हा जो मी आहे ना ज्ञानेश्वरांचा, हा जो संतांचा मी आहे ना, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे, ऐशी बुद्धीस पुढे जी अनिश्चित ती वस्तू मी गा, तो मी आहे बोलणं. तरी अवधान एक वर्दीचे हा मी कोणता आहे त्याचा मी घेऊन बोलतोय. ते
माझा मी नाही घेऊन बोलत. कलेक्टर एखादी म्हणतो ही स्कीम मी पास करून टाकली, त्यांनी घरून नाही पास केली, तिकडून आलेली आहे मंत्रालयातून पास करून ती, पण तो म्हणतो मी केली, ती त्याच अधिकारातून प्राप्त झालेली आहे. व्यास ते म्हणतात की मी एवढं केलं, वेदाचे हे केलं, माझ्या दृष्टीतून कौरव पांडवांचा उद्धार जन्म झाले, त्यांचा वंशवेल वाढलेला आहे. कशातून? दृष्टीतून. अंबिका अंबालिकेला पाठवून त्यांच्या माध्यमातून कौरव पांडव धृतराष्ट्र पंडू विदुर काका हे तिघ निर्माण झाले. मग एवढं सगळं राहिली. रावणाला अहंकार झाला विद्येचा, तर त्याचा अहंकार जाण्यासाठी व्यासांनी त्याला ओमच साधना करायला सांगितली. पण नाम नाही, आपल्याला मिळालेलं नाम त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना असं म्हणायला लागलं आपल्यासारखा मास्टर कोणच नाही. पण एक दिवस त्यांना खंत जाणीव झाली. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर वेड्या अवस्थेमध्ये गोंधळलेले, आणि माझं कसं होणार मला काहीच कळत नाही. माझ्या देहात राहणारा देहस्थ, क्षेत्रात राहणारा क्षेत्रज्ञ कोण आहे कमाले मला माहित नाही. मी लय मोठा विद्वान, आग लागो माझ्या ज्ञानाला. चतुर्श्लोकीचारी भागवत त्याच्यामध्ये सांगितलं, आग लागो माझ्या ज्ञानाला. मी लोकांमध्ये सगळ्या महात्म्यांमध्ये जर बसलो तर सगळे लोक म्हणायचे ते व्यास आहेत. हा ते व्यास आहेत. म्हणजे 1000 महात्मे बसले असेल तर त्याच्यात कोणाला अध्यक्षपद आहे? व्यासाला. आणि ते म्हणतात मी ज्ञानांध आहे, मी ज्ञानांध आहे. मला फक्त मोठेपणा आला, माझ्या आग लागू म्हटले, स्वतःला मी शहाणा समजत होतो. पण माझ्या देहात राहणारा देहस्थ कोण, माझ्या या क्षेत्रामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ कोण हे मला माहित नाही. सरस्वती नदीच्या किनारी ध्यानधारणा करण्यासाठी देव कोण याच्यासाठी असमाधानी वृत्तीने होते. आणि फिरत फिरत नारद महर्षी आले. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला आपल्याला राहायला जमलं, आपलं जीवन सफल आहे. एकनाथी भागवत अध्याय पहिला 150 पर्यंत सोळी वाचा, तेवढा वेळ नसेल 145 155 वाचा, बस. हा कळा खुलासा तिथे आलेला आहे. आणि मग नारद महर्षी फिरत फिरत आले ना, नारदाला ती ब्रह्मविद्या टाकल्याबरोबर जसे श्रीपाद बाबा म्हणतात, मला केरूबाबांनी नाम सांगितलं बरोबर. मी नाम चिंतन न करता सुद्धा, ध्यान धारणा न करता सुद्धा, अष्टसात्विक भाव न होता सुद्धा माझी ती स्थिती दृढ झाली. आता आपली होत नाही तर मठ्ठ लोक सगळे बसलेले असतील आणि मठ्ठ जर चर्चा करत असेल हे असंच झालं पाहिजे ते तसंच झालेले, तर करू द्या त्यांना चर्चा. इथं कोणाचं चाललंय? 12वीला सायन्सला घ्यायचे त्यांना, 10वीला 95% मार्क पडले त्यांनाच आहे, 80 वाल्याला क्लोज करून टाकलेले आम्ही ऍडमिशन. त्यांच्या चर्चा इथे नाहीये. हा ज्ञान मार्ग आहे. आणि तशा पद्धतीने ते खिन्न होते. नारद मुनीला सांगितलं. नारद मुनीची अष्टसात्विक भाव झाले जेव्हा ब्रह्मदेवाची त्यांची भेट झाली. आणि अष्टसात्विक भाव झाल्यानंतर त्यांना बोध दिलाय जो आपल्याला देतात तो. आणि ना ब्रह्मदेव म्हणले परफेक्ट माणूस यांना दिलं पाहिजे, दिलं. आणि गुरुजींना गिफ्ट दिलं जातं ना, इथे गुरुजींनी गिफ्ट दिलेलं आहे शिष्याला. काय दिलेलं? नारदाकडे जो विना आहे ना तो ब्रह्म विना आहे. ब्रह्मदेवानी प्रसन्न होऊन शिष्याला म्हटले हा माझा गिफ्ट दिला विना, जा. जसा आपल्याला बाबा आपण नवीन कीर्तन करायला लागलो, माझ्या जीवनातलं कीर्तन करायला लागलो, मग जा म्हटले. म्हणलं आता माझ्याकडे फेटा नाही, उपारणं नाही. मग म्हटलं बाबा दे तुमचं. घेतलं. दुसऱ्या दिवशी काम झालं, नेऊन दिला. बाबा म्हणले आता तो तुम्हालाच राहू द्या, आता काय आणून देऊ नका. जसं गिफ्ट दिलं त्यांनी नारद मुनींनी नारद मुनीला, ते तो ब्रह्म विना वाजवत वाजत. कोणता विना? ब्रह्म विना. अर्जुनाचा धाक कौरवांवर कशामुळे होता? ब्रह्मास्त्र होतं त्याच्याकडे. ब्रह्मास्त्र बाकीच्यांकडे बी होतं. ते एक बाहुळट्याला बी दिलं होतं, बापाचं लाडकं म्हणून दिलं होतं. द्रोणाचार्याला तो दुर्योधन सारखा असं त्याला एक क्रॉस चालायचा. तुझ्या बापाने दिलं का तुला ब्रह्मास्त्र? दिलं. त्या अर्जुनाला देतोय बघ त्याच्यावर किती प्रेम आहे, बघ त्याच्यावर. आणि खरोखर लोक म्हणत असतील गुरु शिष्य आणि मुलगा याच्यावर सारखं प्रेम करतो, चाकर याच्यावर सारखं प्रेम करतो, हे खरं असलं तरी नाथबाबा म्हणतात माझा असा अनुभव आहे, मुलापेक्षाही जास्त प्रेम जर त्यांचं कोणावर आहे तर शिष्यावर येते. आणि ते शिष्याला शिष्यवृत्तीने पाहतच नाही, ते खरे साधू आहेत.
कारण साधू तर आपल्या दृष्टीने गुरु साक्षात, आणि आपण त्यांच्याकडे जेव्हा जातो, बाबा मला दीक्षा घ्यायची, मला ज्ञान पाहिजे, मला अनुग्रह पाहिजे, माझा उद्धार करा, तेव्हा ते तुला सांगतात, तुम्हाला आपल्याला तत्वमसी, ते तू आहेस. हे अनमन धक्का सांगतात का त्याला तसं वाटतं, दिसतं, अनुभव आले म्हणून सांगतात का, असं ग्रंथांमध्ये लिहिले म्हणून सांगतात तत्वमसी. हे असं चाललेलं आहे, ऐकायचं, मागचं पुढे सांगायचं. साधूच तसं नाही, अनुभूतीचा आहे. त्यांना प्रत्यक्ष दर्शनी हा कोण आहे, परमात्मा आहे, असं त्यांचं. ते तुम्हाला, मी तर म्हणेन ते तुम्हाला पाया पण पडून नाही देणार, नाही पडून देणार ते, आणि देतील पण. तुम्ही म्हणणार ही तर ऐकून गेलं ना, पडून नाही देणार, मग ते पडूनच देतील. पड, किती वेळ पडतो पड. हा, असं त्यांचं ते विपरीतच दाखवणार, कारण त्याला दाखवायचं नाही मी साधू आहे, मी साधू आहे. आपल्याला दाखवायचं, आपल्याला शो करायला आवडतो, त्याला शो आवडत नाही. काय सांगत होतो, हा गिफ्ट दिलं त्यांनी, त्याप्रमाणे गुरु साक्षात परब्रह्म, परफेक्ट. असं कधी झालं का मग मी म्हणतो काय सांगत होतो मी, का मग माझ्या लक्षात आलं की म्हणतो चकवे बाबा आले, तर ते बाकीचे म्हणतात कुठे आले, पण असे येतात ना. हा, तर त्यांनी मग म्हटले गुरु साक्षात परब्रह्म, ते सांगतात तत्वमसी. ते असं उगत काहीतरी ग्रंथात लिहिले, कुठून तरी ऐकलंय म्हणून, प्रत्यक्ष त्यांचा हा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वच देव, सत्यत्वे विश्वच देव, इथं थांबले नाही. सत्यत्व म्हणजे 101%. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव नाही, हे समजतं ही श्री वासुदेव. हे सगळं काय, हा प्रबोध आहे आपला, हा प्रबोध आहे आपला. हा सौम्या, हा गोम्या, चिन्म्या, कापशी बाई, हा बाप पुरुष, हा असा करतो, तो तसा करतो. अरे बाबा, ज्या वेळेला यथार्थ बोध होणार त्यावेळेला हे सगळं गबाळ, याचं बी नाव आहे अनिक नका पडू. हे गबाळ, हे गबाळ, या गबाळाच्या पडी घरी पडू नका. हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, असा त्यांच्यामध्ये, ते त्यांच्यामध्ये. म्हणून नाथबाबा म्हणतात शिष्यावर तुझं त्यांचं प्रेम आहे, आणि शिष्यावर शिष्यत्व या दृष्टीने प्रेम नाही, ब्रह्म या दृष्टीने प्रेम आहे. हे माझं स्वरूप आहे. आणि चला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिष्य, शिष्य त्याचे गुरु आरसा आहेत. शिष्याचा आरसा कोण आहे, गुरु आहे. आणि अमृतानुभव सांगतो गुरुचा आरसा कोण आहे, शिष्य. हे एकमेकाला आरशाच्या समोर गेल्यानंतर, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 2 आरसे जर एकमेका समोर गेले तर कोण कोणाला बघतंय, कोण कोणाला बघतंय, कोणीच कोणाला बघत नाही. तसा त्यांचा भाव आहे. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला नारद मुनीला ते झालं ना, ते एक वेगळ्या मस्तीमध्ये, वेगळी मस्ती आहे त्यांची. साधू आपल्या मस्तीमध्ये असतो, ती आपण म्हणतो मस्तीमध्ये असतो, ते कोणत्या मस्तीमध्ये असतो, त्यांचे नारद ते कुठं जा, त्यांना काय नाही, हे अमुक आहे, ते चमुक आहे, तिकडं जा, इकडं जा, इकडं जा, बस. आणि जे भेटेल ना त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश, ब्रह्मज्ञानाचं मार्गदर्शन, अधिकारी भेटला ब्रह्मज्ञानाचा उपदेश डायरेक्ट. आणि त्यांना फिरता फिरता व्यास भेटले. प्रत्येकाची हे बरं का, त्याच्यामध्ये चतुर्श्लोकी भागवत मध्ये नारदाला सुद्धा ब्रह्मदेवाने असं सांगितलं, कोणाला नाही. ब्रह्मदेव कसे वेडे होते माहिती का ज्ञानेश्वर महाराज, कोणी कोणाला वेडे म्हणू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात ना, सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरुत्तमा वेडा ऐसा एकला ब्रह्मा होता, बापच पोराला म्हणू शकतो हा वेडा आहे. तसा ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मदेवाचे कोण आहेत, अवतार पांडुरंग, महाविष्णूचा अवतार. आणि महाविष्णूचं पोरग कोण आहे, ब्रह्मदेव. त्या नाभी कमलातून तयार झालं आणि असं क्षीर समुद्रामध्ये होतं. आणि ते पाहायचे इकडे इकडं, कुठून आलोय मी, कोण आहे, काय कळणार, काय कळणार. आणि म्हणून असं घोडीतून कसं पोरग डोकायला लागलं, आपण म्हणतो डोकू नको, डोकू नको, का पडशील ना. तसा ब्रह्मदेव खाली पडला. खाली बी 1000 वर्ष शोधत होते. ऐसा वेडा ब्रह्मा एकला होता, तो माझे ईश्वराते ओळखे, न सृष्टी करू शके, तो थोडू केला एकी नामीजीने. बरं, एकदा वेडा होता ना, मग जेव्हा कृष्ण जन्म झाला, गोकुळात नाचत होते, त्याला का परीक्षा बघायला आला. पुन्हा पुन्हा वेडा होतो, पुन्हा पुन्हा देव बुद्धी आहे ना माणसामध्ये गोंधळ घालते, आणि पुन्हा त्याच्यामध्ये होतं. मग तिथं परत तिथं तीच लिंक आहे, शेवटपर्यंत परीक्षित पर्यंत ती लिंक आहे. परीक्षितीला शुकमुनींनी जेव्हा भागवत सांगितलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ह्या लोकांनी सांगितलं, तिथे सांगितलंय देवाच्या स्वरूपाचं वर्णन तू केलं नाहीस.
काय सांगितलं व्यासांना नारद मुनींनी? तुला का समाधान नाही झालं? तू कर्माचं विश्लेषण केलं, धर्माचं विश्लेषण केलं, कसं वागलं पाहिजे, नीतिमत्तेचे धडे शिकवलेस, पण आत्मानुभवाबद्दल तू बोलला नाहीस ना, म्हणून तुला समाधान झालेलं नाही. तू असा ग्रंथ करायचा, असं श्रोत्याने वक्त्याने असं वक्तृत्व करायचं, ग्रंथ करताना असा ग्रंथ करायचा. समाजाला होईल का नाही आनंद त्याचं मला माहित नाही, पण पहिला आनंद कोणाला झाला पाहिजे? मला झाला पाहिजे. मग मला झाला ना तर ते असे फवारे उडत राहतात असे बाजूला, आणि मग त्याच्या संगतीमध्ये इतरांना सुद्धा आनंद सहज होतो. तो तुला आनंद न झाल्यामुळे तू असमाधानी. आणि इतर नाथबाबा खाली कंसात वाक्य टाकतात, अरे एवढ्या विद्वान व्यासांची ही कंडिशन, बाकीच्यांनी नाही गमजा मिरवायच्या, बाकीच्यांनी मस्तीमध्ये दाखवायचं मला काय येतं. आज कोणत्याही क्षेत्रात जा, तीर्थक्षेत्रांमध्ये, आळंदी असो, पंढरपूर असो, ते काशी क्षेत्र असू द्या, जगातली जेवढी विद्येची पीठ आहे तिथं या चर्चा नाहीयेत. आत्मानुभूतीच्या चर्चा नाही, ग्रंथाच्या चर्चा आहेत. कोणत्या चर्चा नाहीत? आत्मानुभूतीच्या नाही. मला आल्या तुला येईल असं नाही, आणि ज्यालाही येईल तो सिंह गर्जना केल्याशिवाय राहणार नाही. ती सिंह गर्जना ज्ञानेश्वर महाराजांची 9व्या अध्यायामध्ये. राजविद्या या सगळ्या जगातल्या विद्यांमधले हे काय आहे? राज आहे, राजा आहे, राजविद्या आहे. सगळ्या विद्यांमधलं राज आहे, सगळ्या विद्यांमधली राजा आहे आणि राजपण आहे. राजविद्या, राजगुह्य. किती गुह्य? सूर्याला न कळून देता अनुग्रह दिला. कसं काय दिला असेल? कानाला न मागता, आता हे बुक्का लावले ना, त्या बुक्केच्या वाटीला कडीकडे बुक्का लागलेला आहे, खीर दिली तर त्या वाटीला खीर लागते, माखली जाते. कानाला न मागता, डोळ्याला न दिसता, आणि त्यांच्या मुखातून आलेले उष्ट न लागता दिलेले, कारण त्याला काही स्पर्श करू शकत नाही. आकाशालाच काही स्पर्श करू शकत नाही ते स्वरूप, तर त्याला काय स्पर्श करणार? अशा पद्धतीने त्याला दिलं. त्याच्यात अजून एक मेक आहे, ते अंतकरणाला सुद्धा कळून नाही दिलं, मनाला नाही कळून दिलं, बुद्धीला नाही कळून दिलं. आणि मी म्हणत ज्यावेळेला आपण बाबांकडे जाऊन अनुग्रहाला बसलो, बाबांनी भागवत सांगायचं, ज्ञानेश्वरी सांगायचं, नाम, आपण फक्त हा 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 करायचं. असं वाटतं की आपल्याला सगळं कळते का? काय करते? सांगा बरं, काय कळालं होतं त्यावेळेला? काहीच नाही. त्यावेळेला न कळता अंतकरणाला, मनाला नाही कळालं कोणती वस्तू मला भेटली. जसे लहान पोराच्या हातात 2000ची वस्तू द्या, तो म्हणून कॅडबरी घे, कॅडबरी. तसे हे कीर्तन करू, प्रवचन करू. चॉकलेटच माहितीये, 2000ची नोट भेटली पोराला, काय माहितीये? चॉकलेट माहिती. तसा तो त्याप्रमाणे अंतकरणाला न कळता मनाला आपल्याकडून तसंच आहे. आणि तो बोध होतोय ना, बोध त्यालाच होतो. ते म्हणले तुम्ही नाम दिलं मग त्या पुढ्यात बांधून स्वरूप स्थिती दिली होती का? ते म्हणले तसं नाही, का नाम वेगळं आहे, स्वरूप स्थिती वेगळी आहे. नाम दिलं म्हणजे स्वरूप स्थिती दिली. एक ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, हकाराने सांगे तुका, नाम घेता राहू नका. आणि एकाच ठिकाणी म्हणतात, देव घ्या कोणी, म्हणजे या वस्तू दोन होत्या का एक आहे? 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोकात नाम आणि देव वेगळा नाही. नामच देवे, ज्ञानच ईश्वरे, ही दोन्ही गोष्टी एकत्र दिलेली. आणि त्यामुळे इतरांना काय करणार आहे? कळू शकत नाही. तुमचं आपलं खूप खूप मोठं भाग्य. बाबांच्या भाषेत बबो 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 म्हणजे असं बबो 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 किती केलं ना तर कळणार नाही. किती गुह्य आपण संत बेटी बहु अवघड 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 शब्द लिहून घामावून चक्करी त्याला, तरी सुद्धा अवघड हा शब्द कळू शकत नाही. किती अवघड संत बेटी आहे. मग कशी काय भेटली? मागील जन्माची पुण्य संपत्ती 100%, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आहे, या जन्मातलं काहीच दिसत नाही साधना. आपल्या काय पडतंय? मला म्हणले एक दिवशी, मला वाटलंच नव्हतं मी या क्षेत्रातील, मी रोज पिक्चर पाहणारी बाई होती म्हणून, पण देवाच्या मनात आलं तिकडून उचलायचा इकडे ठेवायचा, बस त्याच्या मनात आलं, आपल्या मनात नाही. आणि सगळ्या ज्या गोष्टीत ना आज आपण इथे आलोय ना, कोणाच्या मनात आहे? आले देवाजीच्या मनात. आणि देव कोण आहे? परत देव कोण आहे? आणि आपल्याशिवाय जगात वस्तूच नाही, आकाशात तर काहीच नाही. भ्रामक कल्पना आहेत आकाशात वर काय आहे ते इथंच आहे. आणि ते स्वतः आपण याच योनीमध्ये कळू शकतो. इतर योनीच्या ठाई हा
बस म्हणून मनुष्य जन्माला पाहून हे जे वाक्य आहे ना, बुडते हे जग, ही सामान्य गोष्ट नाही. आई होऊ दे आई. आमचं पोरग एकदा झोपलं, 12 वाजले, मोठं पोरग नाही आलं तर मी त्याच्या आईला मी सारखं काय नाही आले, पुढे गेलाय तर वरचं बारकं माळ्यावरून म्हणतो, तो काय छोट राहिले काय, झोपा गपचूप. मी म्हणलं तुला तेव्हा कळलं तुझा पोरगा असा होईल 12वी 15वीला गेल्यानंतर, आणि तो जर 12-1ला नाही आला ना, मग तुला कळलं. आता कळू शकत नाही. ही वास्तव असं आहे. आपण जेव्हा त्या गोष्टीशी समरस, जसं तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगून पुढे जाऊ, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान कळेल. तरीच नोटीस पॉइंट, कळू शकत नाही. कळलं हा सुद्धा काय राहणार आहे तुमचा भ्रमच राहणार. कळले मला कळले. त्याला साधू जर बोलला भेटला तो म्हणा, तुला म्हणजे कोणाला कळले ते मला सांग, तू कोण आहे पहिला, कोणाला कळले, तू कोण आहेस, आहे मी हा कोण, करावा विचार. आणि ह्या विचारावर जेव्हा तुम्ही आपण जाणार ना, आपल्याला राहणार नाही. जे भेटल त्याला आपण तेच बोलणार ना, आपली वास्तव स्थिती ती. आता भगवान बाबांकडे गेलो तर म्हणले लय आनंद झाला जीवनामध्ये, जीवनाचं सोनं झालं बापरे. आणि अरुण बाबा म्हणतात एवढ्या कठीण प्रसंगातून गेले तरी, आणि आपले सगळे आत्ताच्या या कंडिशनला आपण समाधी अवस्थेत आहोत. आता ते 100% आहोत. चला, पण मी माझा आणि आपल्या मित्र परिवारांचा अनुभव सांगत, अप्रपंचाचं तुम्हाला आपल्याला काही जाणीवच नाही. किती बॅड कंडिशन मधून आपण गेलो, पण त्याची जाणीवच झाली नाही. आता थोडस कळायला लागलं, साक्षीत्व भावावर आलोय थोडासा, नाही तर आताही या कंडिशनला वेळ झाली नाही. समाधी स्थितीमध्ये आपण आहोत. आणि समाधी त्याला म्हणतात, वेदेश्वरी सांगते समाधी कशाला, हा दुष्टात्मा आहे, हा पापात्मा आहे, हा विषयी आहे, हा साधू आहे. हे सगळं पाहणं म्हणजे काय, विठ्ठाण आहे, उत्थान येते. ती समाधी कंडिशन नाही. सगळं सारखं पाहणं याचं नाव समाधी. अर्जुना, समत्व चित्ताचे तेच सार जाणी योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी समबुद्धी घेता हे होणं सोपं नाही. पण प्रयत्न केला तर अवघड मात्र बिलकुल नाही. मग आता कसं काय वाक्य, ही अशीच गोंधळ टाकणारी वाक्य. हे होणं सोपं नाही, पण प्रयत्न केला तर बिलकुल अवघड नाही. म्हणजे काय, तुमची जशी जिज्ञासा असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते सण अवगत होईल. आणि ज्या वेळेला मिळालं ज्ञानेश्वर महाराजांना, रावलं नाही त्यांना, कोणाला द्यायला चालले ते, कोणाला प्रतिज्ञा करतात, आळंदीमध्ये प्रतिज्ञा करतात, त्यावेळेला असे काही हे रेकॉर्डिंग नव्हती, इकडं पाठव तिकडं पाठव, हे पाठव ते पाठव नव्हतं. ते आळंदीतल्या लोकांना ज्यांनी त्रास दिलाय त्यांच्याबद्दल, आणि त्रासाची जाणीव नाही, कारण देव मी नाहीये ही भूमिका झालीच पाहिजे. मी जीव नाहीये, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्यावेळेला या स्वरूपाच्या ठिकाणी मी असा आहे, मी जीव आहे, मी बुद्धी आहे, नाही, याच्या सगळ्याच्या पलीकडं. आणि आपण काय आहोत ना हे पण नाही. ते म्हणतात देहाला विधेय कशाला म्हणतात हे बी त्यांना माहित नाही. या स्थितीवर त्या आपल्याला ज्ञान घेऊन जाणार भेटलं. तुमचं माझं परम भाग्य. अनपेक्षितपणे न मिळणार. कोट्यावधी जीव तर फडतात, कोट्यावधी. शुकाची ती कंडिशन. आणि परीक्षित साधूचा शाप अनुग्रहाला कारण. त्यांनी शाप दिला होता, 7 दिवसात मरून जाशील साप चावून. का ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला, नाथबाबा म्हणतात. ब्राह्मणाने त्याला शाप दिला, 7 दिवसात मरून जाईल. का ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिलाय, ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला. साधूच्या ब्राह्मणाच्या शापामध्ये सुद्धा आहे ना जगताचं कल्याण आहे, जगताचं कल्याण आहे. हो, आणि त्याच्यामध्ये जेव्हा साप चावायला आला ते म्हणले सापाला काय अस्तित्व आहे, आणि साप ज्याला चावणार आहे हे तरी काय. या कंडिशन मधून ते गेलेले तिथं. त्यावेळेला देह बुद्धी पूर्ण संपूर्ण बाद झाली. कशी अग्निकुंडे बीजे घातली, तिजे बी अंको जळा उलट. आणि त्यानंतरची त्याची स्थिती, अग्निकुंडे बीजे घातली, शेंगदाणे भाजले, पेरायला गेले, तो उगवणार का. म्हणजे ते काहीच कामाचे नाहीत का शेंगदाणे. हा, ते एकादशीच्या फराळाची चव वाढवणारे, गुळाची त्यांची संगत झाली तर चिकीची चव वाढवणारे, त्याच्यानंतर भाजीमध्ये पडले तर भाजीची
भाजीची हे वाढवणारे, याला वाढवणार. म्हणजे तो जिथे जाईल भाजलेला शेंगदाणा तो काय करणार आहे, ज्याच्या संगतीत राहील त्याची काय करणार आहे, उंची वाढवणार आहे. तुमचं आपलं जीवन तसं आहे. तुम्ही एखाद्या कीर्तनाला जा, ते महाराज अनुग्रहित नाहीत, पण तुम्हाला बळ जावं लागलंय काही कारणास्तव, पण तिथे गेल्यानंतर तो विषय त्यांच्या मुखातून बाहेर पडेल जे तुमच्या आवडीचा विषय आहे. ही तुमच्या दृष्टीची पावर आहे, ही तुमची स्पंदन आहेत ना. दारू पिलेला माणूस गाडीत बसले नाही, मागच्या सीटवर बसवले, तो सांगते का मी दारू पिलेला आहे, तरी कळतो. सुगंध मारलाय, सुगंध या पगारी ताई, सुगंधला मारलेला आहे स्वतःच्या अंगावर सेंट. आमच्या गाडीत कोणी बसले का पॅसेंजर घाईघाईमध्ये, ही नवीन पोरं तर पगार बी भरपूर गाडीत बसले गेले फवारा मारतात. मी हमारे ऊपर भी मारो ना, क्या अंकल बंकस कर रहे, नाही मारते ते, बंकस कर रहे तो मारू खूप, नाही मारणार. पण ती जोपर्यंत तो मुलगा ती मुलगी जोपर्यंत गाडीत असेल तोपर्यंत आमच्या गाडीचं वातावरण बदललेलं आहे. ती लिफ्ट मध्ये चालली का लिफ्टवाला बी खुश, ऑफिसचा गेटवाला तो बी खुश, अख्खं ऑफिस दिवसभर खुश. गुरुजी आले, हे साधूचा आशीर्वाद आहे आपला. मला गाडगे बाबा ते म्हणले, जर पुढे म्हणले ना चकवे बाबा म्हणले पंढरपूर आळंदीला कुठे गेले म्हणले कीर्तन कर प्रवचन कर, नाही नाही म्हणायचं, तो तुम्हाला काय समजायचा आहे, आशीर्वाद समजायचा आहे. आधी निवृत्ती बाबा आपल्यासाठी गुरुजी आणि विद्यार्थ्यांचं प्रवचन असं एक कंडिशन. खूप 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 आपलं भाग्य आहे. आणि या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या करियावधांमध्ये एवढं काही सामान्य नाही. एवढं आपण पाट्यातली गर्जना आहे, गर्जना आहे. ती मुलगी तो मुलगा लिफ्ट मध्ये गेला तर आनंदी, जिथे जाईल तिने सुगंध मारलेले असेल ते वातावरण आहे ना आनंदीमय बनवतो. वा वा वा. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संतात. आणि मला तर आपल्याला अनुभव आहे, आपल्यावर सगळे महात्मे यथार्थ कृपा करतात, यथार्थ. मुस्लिम बाबा मला म्हणले, जाताना भेटले म्हणले, मी याला घोटाळा म्हणतो, तुम्ही घुसायला आता मी बाहेर पडायला टाइम म्हणते. हा, हे आपलं भाग्य समजायचं. थोडा मोठ्यांची याच्यावर सही झाली पाहिजे, सह्या झाल्या पाहिजेत आपल्या पत्रांना. हा, खूप 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 मधले बाबा मला म्हणले, इतकं भाग्य आपलं काय असेल त्याचं वर्णनच करू शकत नाही. काय गुरुजींनी आमच्या गावाला आले म्हणले, पहिल्या वर्षी बाबा माझ्या ओट्यावर आले ना तोपर्यंत मी अनुभव नव्हतं, पण बहिणीचं सांगण्यामुळे. आणि दुसऱ्या वर्षी मी अनुभव घेतला बहिणीने मागं लागून. बाबा म्हणले गुरुजी कीर्तन करायचं. गुरुजी म्हणले मला नाही. ती म्हणले मला भजन येत होतं. ते म्हणले बाबा म्हणले गोष्ट सांगा. बघा कोणतं व्यासपीठ चालवत आहे, सामान्य का, आळंदीचं व्यासपीठ चालवलंय, ज्ञानाचं व्यासपीठ. मध्ये बाबा म्हणले मला गाण्याचं जास्त छंद होता, म्हणले मी ओवी सुद्धा गाऊन म्हणत होतो. बाबांनी मला म्हणले 10 मिनिटं आळंदीत प्रवचन कीर्तन करायचं. मी म्हणले 10 मिनिटात काय, पण बाबा म्हणले तुम्ही समाजात फोकस मध्ये आले तर तुमच्यासाठी नाही, समाजाचं हित आहे. साधू कळलं पाहिजे, हे समाजाचं हित आहे. बाबा लोक आहेत ना, एखादे बाबा तंबाखू खातील, एखादे गांजा बिघडतील, तरी तुमचं भाग्य थोड. तो अवगुण आहे ना त्यांचा, तो तुमच्या हिताचं आहे. नाही तर काहीच नाही ना, ते चालले त्यांच्या मार्गाला. त्यांचं राहणं असं राहू शकत नाही. गांजावर तरी फोटो येते यांचा गजानन बाबा जगी पिशाच अंतरिक्षान बाबा. व्यासांना माहित नाही, व्यास गोंधळलेले. हे भागवताचार्य बाबा जर असते ना बाबा तर म्हणजे असते या भाड्यांनी नाही नुकसान केलेलं आहे धर्माचं. मी नाही बोलत, वाक्य कोणाचे, कोर्टात गेलं मी सुटून जाणार. बाबा म्हणले करा केस, आणि घाबरतात असे बी नाही. याचं नाव आहे देवावर उदारो. धर्माचे रक्षक तेच विष्णूचे अवतार झाले आहे, पुढे होतील. हे देणे ईश्वराचे, ही ईश्वराची इच्छा आहे, ही माणसाची इच्छा नाही. ते व्यासांना सांगितलं तुम्ही स्वरूपाचं वर्णन करा. नारदाची भेट झाली, अरे तू 17-18 पुराणं केली, वेदाचे 4 भाग केले, संस्कृत हे केलं, शास्त्र वेगवेगळी केली. कौरव पांडवांना दृष्टीतून त्यांचा वंशवेल वाढवला. रावणाला अहंकार झाला, तो ओम साधना दिली, त्यामुळे यांना वाटलं मी लई मोठा बाबा झालो. शून्य नामदेवापेक्षा कमी सांगितले, चांगदेवापेक्षा कमी. कच्चा मडकं टोटल व्यासांना माहीतच नाही. त्याला नारद मुनी म्हटले, ते म्हणले आग लागो माझ्या ज्ञानाला, माझ्या देहात राहणारा देहस्थ कोणी मला माहित नाही. एकनाथी भागवत
पहिल्या अध्यायातल्या फक्त 145 ते 155 ओळी आणि चतुश्लोकी भागवत मध्ये गोष्टीच नाही हो. या भागवताचार्यांनी घोटाळा करून टाकला. सांगा ध्रुवबाळाची गोष्ट, प्रल्हादाची गोष्ट, टाइम कोणाकडे? बाबांचे एक वाक्य, कथा सांगून जीवनातल्या व्यथा जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. इथं फॅसला करायचा आणि वेळ फार कमी आहे आणि साधन तर इतकं पावर आहे. तत्वमसी बस या वचनात ते म्हणले. नाथबाबा म्हणले, मला म्हणले एकदा फिरत फिरत गेलो तिकडे नगरच्या साईडला कोणता किल्ला आहे, जनार्दन स्वामी बरोबर फिरण्याचा मला योग आला. म्हटले रात्री राहिलो ब्राह्मणाच्या घरी आणि त्या ब्राह्मणाने चतुश्लोकी भागवत सांगितलं. एवढा नाथ बसला जनार्दन स्वामीला, एकनाथा तुला उद्या याच्यावर मराठी टीका करायची. म्हणजे बरं आहे का, मला नीट मराठी संस्कृती, पण मी नको म्हणलं, मी नाही करणार. मी कर्मात गेलो ना, माझ्यात ते ग्रंथ घुसला म्हणले. ते मला जिथं जायचं तर तेच दिसायला लागलं. ही कृपा आहे त्यांची. ते म्हणे ना, तो म्हणे तेथे राहील महाभूत. हे सामर्थ्य साधूचं. आणि साधू म्हणजे साधू निवडाच करणार, त्याला कोणाच्या बापाची भीती नाही. देव सुद्धा आहे ना. बाबांचं उदाहरण सांगून पुढे जाऊ, वेळ संपलेली आपली. ज्यावेळेला म्हटले हा मेला रावणाचा पोरगा इंद्रजित, तर इंद्रजितच ना मेला. ते त्याचं शिर पडलं तिकडं सुलोचनाच्या याच्यात. ती म्हणली कोणा केलाय, मी त्याचा फैसला करते, माझ्या बापाकडे जाते. ती म्हणली तुझ्या बापाकडे जाते, तुझ्या बापाने जी माझी कंडिशन केलेली. मग मात्र मीटिंग भरली आणि बाबा म्हणले राम बी पगळले, लिखीला रांडकं बघवायचं नाही म्हणून उठवायचं ठरलं. भर सभेतून उठले, ही ताकद पाहिजे. त्याचं नाव अधिकारी आहे. भर सभेतून उठले, मला तुमचा हा निर्णय मान्य नाही. ते म्हणले काय झालं, काय झालं? बाकीचे होते ना चाटू चमचे, बाबा सांगतात बाबाच्या मागे फिरणारे. बाबा लोक असेच अडचणीत आहेत सध्या, चाटू चमचे त्यांच्या मागे. अर्धवट माणसाला घेऊन फिरण्यात काय आनंद वाटतो मला, हे विशेष वाटतो. ज्ञानी माणसाला लाथ मारायची आणि अज्ञानाला जवळ, पण ज्ञानाला लाथ सुद्धा आहे ना ती उपकारक आहे. लाथ मारलेली होती कोणी? कबीर बाबाला आंघोळ करताना विचार नव्हता. रामानंद स्वामींनी कल्याण झालं त्यांचं. साधूचं ते म्हणजे ब्रह्मज्ञानाचा शाप दिला का सापाने मरल, हा त्याला शाप दिलाय का ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला परीक्षितला. ब्रह्मज्ञानाचा अधिकार ठेवलेला त्याला करून, शाप नाही दिला. मग बाबा म्हणले आम्हाला मान्य नाही. हनुमंतराय म्हणले ठराव कॅन्सर. त्याचं नाव आहे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सार्थकी भय नरका जाणे. तरी अवधानी माझी वेळ संपलेली आहे. 5 वाजले ना. हा, मी माझं परमभाग्य समजतो. मी बाबांना आलं म्हणले सगळे थोडे थोडे म्हणले बाबा म्हणले घोटाळा होईल एकानेच कोण येत. आणि तुम्ही सगळे आले असते तर मला तरी आनंद झाला असता, पण तुम्हाला आनंद व्हावा म्हणून बाबा म्हणले बसा तुम्ही. आणि येथे आले देवाजीच्या मना. माझं मी परमभाग्य समजतो. गुरुजी मागे गेलो होतो आळंदीला, इतकं गुरुजींनी चहा स्वतः पाजला. मी म्हणलो महाराष्ट्रातून किती अधिकारी येत असतील. आणि ते म्हणले माझ्या गावाला आलं. तुम्ही चहा किरकोळ समजू नका, चहातून बरंच काय होतंय. चहा पाणी ठेवलं जातं. ह्या विधानसभेच्या त्यांच्या मिटिंगा झाल्या का चहा पाणी मुख्यमंत्र्याची, ते आम्ही काय बोललो असेल ते जाऊ द्या, अमुक जाऊ द्या, आणि काय करायचं ते मी परत करायचं त्यांना. हा, अशा पद्धतीने यांनी नाहीच दिलं हे करून. मदने बाबांच्या घरी गेलो. बाबा 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 आम्ही झोपलो तर मदने आई म्हणल्या तुमच्या बाबांना लय आनंद झालाय आज, तुमच्या बाबांना लय. आणि माझ्याकडून वेळ नाही भेटत, मला जाणं नाही, पण हे बाबा लोक मला कधीच डावलत नाही. मी खरोखर मी समजतो लाडकी लेक मी संताची. आणि आपण सगळ्या बाया बी आहेत आणि बाया बी नाही आणि पुरुष बी नाही, आणि आपण काय आहे शुद्ध चैतन्य. काय ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंदाची सुरुवात आहे, उठा अमृताच्या पुत्रांनो. ही सामान्य शब्द आहे, हे तत्ववासीच आहे ते. ही माणसं नाहीच आहेत. आणि महात्मे तुम्ही आपण बरं महात्म्यांच्या संगतीत गेल्यावर कोण होणार? महात्मा बाबांचं वाक्य सांगून थांबतो. बाबा म्हणतात नदीला जाऊन गटर मिळालं तर नदी होती. चंदनाच्या झाडाची संगती जर बोरी बाबळींना घडली तर चंदन घडतात. आणि साधूच्या संगतीत गेला तर हो का दुराचारी, विषयात आसक्त असू द्या ना. आणि विषयाला जर कोण म्हणत असेल ना तो विषय, तरी त्याला नीट कळलं नाही. आणि मग बाबा म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य करून घ्यायचं असेल असं म्हणत असेल तरी नीट कळलं नाही. खरं सगळं आहे ते एकच आहे, पण
येडपटपणाचा कुठंतरी कळस झालेला आहे, त्याचा अंत व्हावा म्हणून जीव ब्रह्म ऐक्य. कोण करणार आहे? कोण मायचा लावून पहिला बाजूला आहे काय तो? नाहीच. हे वास्तव आहे आणि वास्तव खरोखर. आणि म्हणत बाबा जसे आहेत ना, बाबा आपले तसेच बाबांचे सगळे खंदेबाज फलंदाज तसेच आहेत, सामान्य नाही. शिवाजी महाराजांना जसे मिळाले ना तसे बाबांना भेटले. स्वामी विवेकानंद म्हटले होते, मला जर 100 माणसं भेटली तर मी जगात थोर क्रांती करी. पण नाही भेटले. बाबांना आपले 100 माणसं भेटली. माणसं म्हणणं सुद्धा हे माणसं म्हणणं म्हणजे कसं आहे? काय आणि शिवजीवन शिंदे येथ माणूस पण ते ज्ञानाचे चालते बिंब, लयाचे अवयव सुखाचे कोंब, एरवी माणूसपणाची भांब लौकिक भाऊ माणूस नाहीच. इथं माणूस आहेच नाही. ते चालते ज्ञानाची बिंब, लयाचे अवयव सुखाचे, त्यांची संगत बाबा 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 आणि यांचे संगत. आज रात्री बाबा आले काय बसणार आणि आमचं गावाकडून काय झालं, माझ्याकडून तसं काहीच योगदान बाबांसाठी घडलं नाही. पण हे बाबा लोक माझ्यासाठी मी म्हणायचं गावाचं कल्याण होईल, गावाचं कल्याण होईल. पण हे म्हणायचे याच्यासाठी जायचं. असं त्यांनी स्वतःच माझं परिपक्व कल्याण करून घेतलं. मी माझं स्वतः म्हणजे जन्म आलो त्याचे आज ही फळं झाली साचे. ज्या दिवशी या साधू संतांनी सांभाळलं संपला आपला विषय. आपल्या आता काय हे उगाच आता राहिलंय तोपर्यंत त्याला ठेवायचं नाही. एक कीर्तनकारांनी लय मोठा सिद्धांत मांडला. तो काय म्हणला की देवाला जगवायचं असं तर जगवील. आम्ही काय आमच्या कामासाठी थोडी राहिलो. आणि असे गडे आमचं लय नुकसान झालं कोरोनामध्ये. काय नुकसान झालं का मोठे बाबा? अहो फायदेच फायदे झाले. न वाचणारे ग्रंथ आपण वाचले नाही तर इकडे सूट तिकडे सूट, या गावाला पण त्या गावाला. चांगले महात्मे घरी येतात का आपल्या मालिकेतले चांगले महात्मे, आणि बाकीच्या काय सूट कळाले काय कळा नाही. वेसनी पाहिजे त्यांना, वेसनी धरारा पाहिजे. पण नाही, ही पुन्हा एक महात्मा उदय येण्याची ही कंडिशन आहे. ही जसं पाऊस पडायच्या अगोदर एकदा वेगळ्या जमिनीचा वास सुटतो ना, तशी ही कंडिशन आहे. हो, खूप खूप भाग्यवान मी समजतो. आणि मी इकडं आलो माझं कल्याण आहे. म्हणजे इकडे आलो म्हणजे इथे नाही, या मालिकेमध्ये आलो असं संप्रदाय भेटला. गुरुजी आहेत, मधने बाबा आहेत, खूप खूप शिंदेदादा आहेत, आपले चकवे बाबा आहेत. चकवे बाबांमुळे इतर सर्व महात्म्यांची माझा परिचय झाला. मी माझं परमभाग्य समजतो. हा माझा आशीर्वाद आहे. मी समजेन मला हे प्रवचन म्हणजे मला काय आशीर्वाद आहे. हे पेपर तपासणार मधने बाबांचं कीर्तन जातो. बाबा गेले त्या वर्षी असं कीर्तन झालं मधने बाबांचं. 99 आळंदीच्या बिलाडे आपण हे सगळे बिलाडे आपण हार घालायला आले होते. मधने बाबांनी नाही हार घालून घेतलं, नाही घालून घेतलं. एवढं जबरदस्त त्यावेळेला तर असे पेटून उठले होते. बाबा गेले तेव्हा असे पेटून उठले होते. असे आपले महात्मे आपल्याला ऐकतो करून खूप आनंद घ्यायचा. 2 वर्ष देवाने काय केलं, आपल्याला काटा लावलं चांगल्या लोकांना. चांगल्या लोकांची भेट नाही, पण विचाराने आपण मात्र एक जीव झालेले. असं झालेली सेवा मी माझे उरस्त सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मधने बाबा, चकवे बाबा, गुरुजी, लंगोटे बाबा, पगारे काका, पगारे काकी, ज्ञात आज्ञात आपले हे बाबा आमचे पुण्याचे शिंदे बाबा आहेत. हा, शहर बाबा आले. आणि दुसरी गोष्ट शिंगोटे बाबा आलेत आमचे. वा वा, आजचं कीर्तन जोरात आहे बरं का सचिन बाबा. हे कृष्ण आपल्या कीर्तनाला बरेच वेळा मदत केली. खूप खूप आपल्याला प्रेम करणारे महात्मे आले. आणि ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी असं नाही समजायचं. प्रभू तुम्ही बघा ना, भक्तीची काय भूमिका आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, आणि असे तुम्ही म्हणले आमच्या इकडे येऊन बसले उगच. ते म्हणते बैल आहेत समोरच्या बैल, म्हशीचे पुत्र. अरे कधीच नाही तुम्हाला देव भेटणार का? एक बाबा आमच्याकडे आले म्हणले हो आम्हालाच नाही भेटला तर तुम्हाला भेटणारच नाही. मी म्हणलं बाबा तुमचं अर्ध वाक्य बरोबर आहे, पण अर्ध्या वाक्याला आमची संमती नाही. कोणतं पहिलं वाक्य आम्हाला नाही भेटला, आम्हाला वाक्य तुमचं मान्य आहे. पण तुम्हाला नाही भेटला म्हणजे बाकीच्यांना कोणाला नाही भेटला या वाक्याशी आम्ही सहमत नाही. हा असो, बाबा आले म्हणजे आता वेळ संपली झाली. रामदास बाबा सर्व अधिष्ठान प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीमध्ये तुझ्या अर्जित असे भक्ती मनोनी बोल गंगावती श्री गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आमच्या परिवारातर्फे आपणा सर्व साधक बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. एसटीचा संप चालू असताना सुद्धा आपण सर्वांनी आपलं आत्मनात प्रेम आम्हाला दाखवलं आणि या ठिकाणी आपण उपस्थित झाला. या अडचणीच्या वेळेत सुद्धा त्याबद्दल पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद. थोडंसं एक 10 मिनटं गुरुजींनी आपल्या बोलावं, उभं राहून बोलावं, प्रवचन म्हणून नाही पण थोडंसं प्रस्तावित म्हणून बोलावं. आमचे मध्यबाबा गुरुवर्य मध्यबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महान अधिकारी संप्रदायातले या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा गुरुजींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि सर्वांचं स्वागत करावं आपल्या आनंदाश्रमातर्फे. सर्वांना जय हरी. माता पिता बंधू आणि भगिनींनो, ज्यांच्या अमृतमय वाणीनं आज आपण पूर्ण हरपून गेलो. संत उंची सांगायची म्हटली तर देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. मला वाटतं काय वानू आता न पुरे ही वाणी तुम्ही सर्वांनी महाराजांचं या ठिकाणी प्रवचन श्रुत केलेलं आपण ऐकलेलं आहे. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य पोपट महाराज सकवे त्यांच्या परिवाराच्या वतीनं आजचे प्रवचनकार आदरणीय हरिभक्तपरायण संपत महाराज हांडे. थोडी अतिशयोक्ती होणार नाही पण वस्तुस्थिती सांगायला मला आवडते. माता पित्यांनो, एक चांगला सत्संग, एक चांगलं कार्य माझ्या बाबांचं चालवण्याचं महत् भाग्य आदरणीय हांडे महाराजांनी चालू ठेवलेलं आहे. मृग नाभी कस्तुरी वसे मृग दरदर भटकत जाय. तसं जरी बाबा आपल्या मुखानं काही सांगत नसले तरी सुद्धा त्यांच्या कीर्तीचा जो वारा आहे तो पार आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरून राहिलेला आहे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. खूप चांगलं कार्य बाबांचं चाललेलं आहे. उत्तरोत्तर मी बाबांच्या चरणी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं जे चाललेलं कार्य आहे हे लाखो पटीनं या ठिकाणी सुरू राहो. परवा आळंदीला आमची गाठ पडली होती. सहज अगदी योगागौर मी त्याच्यामध्ये काही म्हणजे इन्व्हॉल्व होणार नाही पण एक चांगला कार्यकर्ता मी छत्रपती शिवरायांचा, मग माझे बाजी प्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, अशा एका स्वामिनिष्ठ सेवकानं राजांना जे त्या काळात सहकार्य केलं, मला वाटतं माझ्या श्रीपाद बाबांना त्याच रूपात हांडे महाराजांनी आजचं कार्य या ठिकाणी सहकार्याच्या भावनेतून चालवलेलं आहे. मनापासून धन्यवाद देतो आणि बाबांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पुंडळी कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद नारायण बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. माता पित्यांनो, प्रेम नव्हे सांगता, प्रेम नव्हे बोलता या उक्तीप्रमाणे आपण सर्व माझे माता पिता बंधू भगिनी आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य पोपट बाबा सकवे यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आलेला आहात. अनंत त्रास यातना आपल्याला झालेल्या असतील याबद्दल काही शंका नाही. बाबांनी मग अशीच बोलून दाखवलं का एसटीचा संप असताना सुद्धा या ठिकाणी आपण बहुसंख्येनं उपस्थित झालात.
या थोडा आवाज कमी करा. या परिवारावर प्रेम दाखवून आपण या कार्यासाठी उपस्थित झाला. मेजवानी खऱ्या अर्थानं बाबा तुमच्या पंचपक्वानाची मेजवानी आम्हाला बाबांच्या या खंडेबाबांच्या प्रवचनानंच मिळाली. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रान भरी विटे वरी त्यांची पाऊले समान तोच एक दानशूर दाता. मला वाटतं याच्यापेक्षा आमचं दुसरं पोट कशाने भरणार, ते तर रोजच खातोय आम्ही. आज एक चांगली पर्वणी या ठिकाणी आम्हाला मिळाली. मनापासून धन्यवाद देतो. आज या घराची वास्तुशांती तुमच्या सर्वांच्या पवित्र पदस्पर्शानं झाली. सकाळी आमचे काका या ठिकाणी लवकरच आले होते. मला वाटतं काहीतरी 8-8:30च्या दरम्यान इथं पोहोचले असतील बाबा, बरोबर? कारण तुमच्याबरोबर आलेला आमचा मृदुंगमणी सकाळी काकड आरतीला आदरणीय हरिभक्तपरायण नंदराज महाराज पाटील पहाटच उठले. आमचा काकडा चालू झाला आणि 5-5:15ला ते म्हटले असाच्या कामासाठी चालू. म्हटलं बरोबर कोण आहे? म्हणे प्रभुणे सर आहेत. आम्ही जाणलं की आता ह्या कार्यक्रमाला ही बरोबर वेळेवर पोहोचतील. या कार्याची पूर्ण सांगता प्रभुणे सरांनी मंत्रोच्चारण या ठिकाणी केलेले आहे. निश्चितच या वास्तूची वास्तुशांती झालेली आहे आणि आपणा सर्वांचे एक काय म्हणूया संततेची देव देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा या उक्तीप्रमाणे आपले पाऊल या ठिकाणी या वास्तूला लागलेले आहेत. निश्चितच ही जी वास्तू आहे ही वास्तू पवित्र झालेली आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही. आपल्याला हरिपाठ घ्यावयाचा आहे आणि म्हणून पुनश्च एकदा बाबांनी विनंती केली म्हणून बोललो. थोडीशी ही वास्तूच्या संदर्भात झाली. जर शासनानं आपल्याला पंढरपूरला तर परवानगी दिलेलीच आहे. मला वाटतं आळंदीला सुद्धा परवानगी मिळेलच. मी सद्गुरूवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. माझ्या बाबांच्या वचनावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. सद्गुरूच्या कृपेने जर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या तऱ्हेने संपन्न झाला तर आजच तुम्हाला मी माझं संस्थेच्या वतीने, संस्थेचा घटक या नात्यानं, संस्थेचा विश्वस्त या नात्यानं, संस्थेचा सचिव या नात्याने आपल्याला दोन्ही हात जोडून विनंती करतो आहे. आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहा आणि भक्तिप्रेमाचा आनंद लुटा. दिनांक गुरुवार येतो आहे. गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर. आज तारीख आहे 13. फक्त 12 दिवस शिल्लक राहिले. गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 ते 2 डिसेंबर 2021 सांगता देखील गुरुवारचीच आहे. आपण थोडासा अवधी कमी पडल्यामुळं अहवाल छापून झालेत, अहवाल वाटपही झाले. पण तुम्हाला जे अपेक्षित आहे तो हँडवेल अपेक्षित आहे. एक 5-25 हँडवेल मी आणलेले आहे. विभागवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्देश एवढाच आहे, प्रचार आणि प्रसार. गुरुवारी 25/11/2021 या दिवशी सुरुवात होणार आहे आणि गुरुवार दिनांक 2 डिसेंबर 2021 या दिवशी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण यांच्या जन्मतिथीला बरोबर 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून बाबांचा जन्म शताब्दी सोहळा गतवर्षी आपण करू शकलो नाही आणि म्हणून बाबांचा जन्म शताब्दी सोहळा यावर्षी आपण संपन्न करतो आपल्या आनंदाश्रमामध्ये. दुसरा औचित्य असं आहे, आपल्या आनंदाश्रम संस्थेची आत्मउन्नती विश्वशांती भारतीय श्रीगुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नंबर E2169 पुणे या संस्थेला बरोबर 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. रजिस्टर होऊन कार्य आपलं त्या अगोदर 8-10-7 वर्ष चाललेलं आहे. पण रजिस्टर होऊन बाबांनी नाशिकच्या सोमठाण देशची ही ट्रस्टी ही घटना आपल्या पुण्यामध्ये आणली आणि पुण्याच्या धर्मदायकाकडून तिला परमिशन घेतली आणि आपली संस्था चालू केली. तिला बरोबर कार्तिक यात्रेला 25 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि त्या निमित्तानं हा त्रिवेणी संगम आहे. राज्यस्तरीय
वैष्णव मेळा माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन सवारी सोहळ्याच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे हा वैष्णव मेळा 1, 2 बाबांचा जन्मशताब्दी सोहळा, 3 संस्थेचा रौप्य महोत्सव आणि या निमित्तानं जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांचा आपण दरवर्षीप्रमाणे शाल सेट देऊन सन्मान करतो. पण एक सुंदर तऱ्हेची स्मरणिका राज्यातल्या मान्यवर चांगल्या कीर्तनकार प्रवचनकार बाबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मान्यवरांचे विचार आपण या स्मरणिकेमध्ये टाकलेले आहेत. त्या स्मरणिकेचं प्रकाशन एकादशीच्या दिवशी होणार आहे. षष्ठी कार्यक्रम सुरू होणार. षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी नेहमीप्रमाणे आपला पारायणाचा, चक्री कीर्तनाचा, सायंकाळच्या प्रवचनाचा, सायंकाळच्या कीर्तनाचा हा कार्यक्रम होणार. पण थोडी संख्या जास्त असावी अशा उद्देशाने एकादशीच्या दिवशी सकाळच्या कीर्तनाच्या अगोदर आपण हा त्या स्मरणिकेचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत आणि मग आपण ही स्मरणिका आपल्या साधकांना विक्रीसाठी म्हणा किंवा जे अन्नदाते येतील त्यांना देण्यासाठी आपण ठेवणार आहोत. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध तुमच्या सर्वांच्या सहकार्याने होईल. एकच विनंती करणार आहे, आपुली आपण करा सोडवण या न्यायानं जर आपले लसीचे 2 डोस पूर्ण झाले असतील तर त्याचं एखादं पत्रक मोबाईल मध्ये असलं तरी चालेल. पण जर आपण एखादं झेरॉक्स काढून आणलंच तर अतिशय चांगलं होईल. आपली संस्था दरवाजावर सुद्धा सॅनिटायझर ठेवणार आहे. आतमध्ये मेन बाजूला गेल्यानंतर दोन्ही बाजूला 2 सॅनिटायझरचे त्या ठिकाणी हे असतील आणि स्टेजवर सुद्धा सॅनिटायझर असेल. नंबर 2, आपण प्रत्येकाने मास्क वापरायचा आहे त्या कालावधीमध्ये 25 पासून 2 डिसेंबर पर्यंत प्रत्येकाने आपल्यासाठी हे सगळं, हे दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही. एखादा जरी आपला भाऊ असू द्या, बहीण असू द्या, आई असू द्या, बाप असू द्या, एखादा जरी भाऊ आपला त्याला पॉझिटिव्ह झाला तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने तो आनंद आपला काय होणार आहे, पारखा होणार आहे. द्विगुणित होण्यासाठी आपण सर्वांनी ही काळजी घ्यावयाची आहे. मी मास्क वापरण्यासाठी सूचना देतो आहे. सॅनिटायझर संस्था तुम्हाला त्या ठिकाणी मिळून देईल, काही अडचण येणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे सोशल डिस्टन्सिंग. बसताना सुद्धा आता आपण बघा, असं बसलं की नाही, असंच बसा त्या ठिकाणी. मला वाटतंय जरी पब्लिक भरपूर आली तरी बाहेरचा भाग आम्ही पूर्ण मंडपाने झाकून टाकणार आहे. मंडप टाकणारच याही वेळेला, मंडप आपण टाकणारच आहोत. तुमच्या जेवणाची, खाण्याची, चहाची, पाण्याची, नाश्त्याची कसलीही गैरसोय होणार नाही, जेणेकरून तुम्हाला बाहेरचं काही उघड्यावरचे पदार्थ खाण्याची वेळ येईल अशी वेळ संस्था येऊ देणार नाही. आपल्याला जे काही द्यायचं आहे ते संस्थेचं द्यायचं आहे. तुमच्याच दिलेल्या काही तुम्ही द्याल सद्गुरूच्या कार्यासाठी योगदान, त्यातलं तर रक्कम 1 दिवशी ताजं आणि स्वच्छ चांगलं जेवण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. या वेळेला बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की 1-1 दिवस आम्हाला वाढण्याची संधी द्या. 7-8 ठिकाणाहून फोन आलेले आहेत. मला वाटतं आम्ही पण नियोजन केलेलं आहे आणि या 7-8 जणांचे सुद्धा मला फोन आले. म्हणजे वाढण्याची काळजी आपल्याकडे राहणार नाही. एक चांगलं कार्य तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी श्री क्षेत्र आनंदी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या आनंदाश्रमाने चालू आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. मी तुम्हाला मुद्दाम 1-2-3 सूचना सांगितल्या. सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क आणि आपले 2 डोस झालेल्याचं एक सर्टिफिकेट. मला वाटतं एक प्राथमिक कल्पना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हा सर्वांचा मी एक 5-10 मिनिटं वेळ घेतला. मनापासून तुम्हाला पुन्हा एकदा बाबांच्या या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित झाला मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत पूर्ण करतो. जय हरी. त्यातील सर्व अधिकारी वर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, समस्त ग्रामस्थ मंडळ, आपल्या सर्वांचं आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती भागवताचार्य उपडव चकवे त्यांचा संपूर्ण परिवार आणि चकवे परिवाराकडनं आलेल्या सर्व मंडळीचं आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं
या वास्तुशांतीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी आला या भूमीला या वास्तूला कोणीच केलं नामधारकाचा स्पर्श अत्यंत महत्वाचा असतो आणि आज तो खऱ्या अर्थाने अनुभवला. प्रतिकूल परिस्थिती आहे, एसटी बस बंद आहे, तरी सुद्धा एवढा साधक वर्ग आज इथे पोहोचला त्याबद्दल वैयक्तिक आमचा चकवी परिवार आणि बाबांकडनं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या विभागाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, नियोजन समितीचे सदस्य आणि स्थायी समितीचे सदस्य पुणे जिल्हा परिषदेचे आदरणीय अंकुजी आंबले साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आमच्या सगळे परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. तसेच आमच्या गावचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय तुळशीराम गोपाळा भोईर साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. या मान्यवरांचा बाबांच्या परिवाराकडून सत्कार होतो, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले आत्मानंद विश्वशांती स्वानंद भक्त परिवार मंडळ आळंदी देवाजी या ट्रस्टचे सर्व संचालक, महाराष्ट्रातील सर्व तमाम कीर्तनकार, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती मधने बाबा, संपत बाबा हांडे, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज आमचे लंगोटे, राऊत बाबा आदी करून महात्म्यांचं स्वागत. आदरणीय अंकुश कांबळे साहेब आणि श्रीराम गोपाळा भोईर साहेब दोन्ही मान्यवरांचं सकवे परिवाराच्या वतीनं वैयक्तिक आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती गुरुराव सकवे बाबांना मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आणि नियोजन समितीचे सदस्य आदरणीय अंकुजी आंबळे साहेब यांच्या निमित्तानं जवळजवळ 30 लाखाचा निधी आमच्या गावाला उपलब्ध झालेला आहे. साहेब या कार्यक्रमाच्या निमित्त आले, बाबांच्या वतीनं आणि परिवाराच्या वतीनं धन्यवाद. त्यानंतर आमचे मार्गदर्शक आमच्या गावचे सुपुत्र आदरणीय हरिभक्तीपरायण तुळशीराम गोपाळा भोईर साहेब विद्यमान संचालक पीडीसीसी बँक साहेबांचंही सकवे परिवाराच्या वतीनं आणि आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती गौरव सकवे बाबांना मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मारुती महाराज शेजार, आदरणीय हरिभक्तीपरायण लंगोटे बाबा, डोंबिवली, दिवा, घाटकोपर, ठाणे या संपूर्ण परिसरातून रत्नागिरी, साई, पनवेल, जुन्नर, आंबेगाव, खेड या सगळ्या परिसरातलं जी तमाम साधक मंडळी आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आंबळे साहेबांना मी विनंती करतो. आदरणीय शिंगोटे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान होतोय सकवे परिवाराच्या वतीनं, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा असेल पण घ्या. तसेच आमचे दाजी आदरणीय मयूर भाऊ सुकाळे यांचाही सुकाळे यांचाही सत्कार होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच घाटकोपरमध्ये उत्कृष्ट गायनाचार्य म्हणून शिंगोटे महाराज संगीत विशारद ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. संप्रदायातली असंख्य मंडळी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सत्कार आता घेणारच आहोत. तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंबळे साहेबांना मी विनंती करतो, भोईर साहेबांना विनंती करतो, भोईर साहेब बोलतील आणि त्यानंतर 2 मिनिटांमध्ये आंबळे साहेब बोलतील. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या. भोईर साहेबांना विनंती आहे त्यांनी या कार्याला शुभेच्छा द्यायच्या. पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक तुळशीराम गोपाळा भोईर साहेब या